श्री स्वामी समर्थ आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज आहे हळदी कुंकवाचा कार्यक्रम। ही सगळी बघता आहेत तर हे अवयवदानावरती आधारित ऑर्गन डोनेशन हे किती इम्पॉर्टंट आहे। संक्रांतीमध्ये दानाला खरंच खूप महत्त्व दिलं जातं। म्हणजे आपण दान करायला शिकू, सगळेच दान महत्त्वाचे असतात। तुम्ही अन्नदान करता तेही महत्त्वाचे, कोणतंही दान असू दे, दान हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। दानात श्रेष्ठ दान अवयवदान। आमच्या ध्रुव इम्पिरियल सोसायटीमध्ये 6व्या मजल्यावर चौघींनी मिळून हळदी कुंकवाचा हा एकत्रितपणे कार्यक्रम केलेला आहे। ही आहे सगळ्या कार्यक्रमाची तयारी, खूप छान सजावट केलेली आहे। या कार्यक्रमामध्ये एक वेगळ्या प्रकारची थीमसुद्धा या लोकांनी ठेवलेली आहे। गोड गोड शब्दाचा फुलवा पाक, स्नेहाचे तीळ मिळवा त्यात, तिळावर फुलेल प्रेमाचा काटा, प्रेमाने भेटा आणि तिळगुळ वाटा। काय मग येताय ना, चला सख्यांनो संस्कृती जपू। या हळदी कुंकवाच्या माध्यमातून अवयवदानाची एक वेगळी थीम इथे या ध्रुव इम्पिरियल सोसायटीमध्ये केलेली आहे। रथसप्तमीपर्यंतचा काळ हा तेजाला पुष्टी देणारा असल्याने या काळापर्यंत हळदी कुंकू केले जाते। प्रिय सख्यांनो, आनंदात पार पडला मकर संक्रांतीचा सण। आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची वाढली शान, उत्साहात दिले एकमेकांना हळदी कुंकू आणि वस्तूंचे वाण। अशीच कायम होत राहील आनंदाची देवाणघेवाण। पण लक्षात ठेवा, अवयवदान हेच आहे सर्वश्रेष्ठ दान। एकदा करून बघा यावर खोल विचार, खरंच वाचतील किती जणांचे प्राण। सुरुवातीला सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। दरवेळेस आपण मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवतो। दरवेळेस आपल्याला टेन्शन येतं सगळ्या महिलांना की थीम काय ठेवायची, किंवा मग आपण नवनवीन व्हिडिओ सर्च करतो। त्यानंतर टेन्शन येतं दुसरं की वाण काय द्यायचं। दरवेळेस आपण त्या वस्तू बघतो, पण यावेळेस ही जी थीम ठेवली आहे ती सगळ्यांनी खूप सुंदर आणि तुम्हाला आवडेल अशी आहे। आपण अवयवदान तर करतोच, रक्तदान तर आपल्याला नेहमीच माहिती आहे, पण खूप लोक ते धाडस करत नाहीत। आमच्या या सोसायटीमध्ये एक वेगळ्या पद्धतीने आज तुम्हाला मकर संक्रांतीचा हळदी कुंकू बघायला मिळेल। आपल्याला ही मागची थीम दिसतच असेल, पुढच्या व्हिडिओमध्ये ती तुम्हाला पाहायला मिळेल। सो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि या व्हिडिओला भरभरून प्रेम द्या। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। मध्ये आपण जसं वाण देतो किंवा विविध भेटवस्तू देतो तसं दानाचं महत्त्व सांगितलं जातं। आपल्या सोसायटीमध्ये या मॅडमनी आत्ताच रिसेंटली त्यांचे हेअर खूप लॉंग होते, मी पहिल्यांदा बघितलं तेव्हा, पण त्यांनी कॅन्सरग्रस्तांसाठी त्यांचे हेअर डोनेट केलेले आहेत। सो असं एक नवीन आपल्याला उदाहरण पाहायला मिळतं आपल्या आजूबाजूला। आपण हे तेवढ्याच योग्य पद्धतीने आपले जेवढं काय आपल्याला डोनेट करता येईल, हेअर डोनेट किंवा इतर काय अवयवदान असतील, आपल्याला नक्कीच डोनेट करता येतील तेवढं जास्तीत जास्त आपण मदत इतरांना करायची। दानात श्रेष्ठ दान अवयवदान। दानात सर्वश्रेष्ठ दान हे अवयवदान। एकदा विचार करून बघा, खोल किती जणांचे वाचतील प्राण। आपल्या ध्रुव इम्पेरियलमध्ये आम्ही 6व्या फ्लोअरनी हे आज तुम्ही थीम सगळी बघता आहेत तर हे अवयवदानावरती आधारित ऑर्गन डोनेशन हे किती इम्पॉर्टंट आहे। संक्रांतीमध्ये दानाला खरंच खूप महत्त्व दिलं जातं। म्हणजे आपण दान करायला शिकू, सगळेच दान महत्त्वाचे असतात। तुम्ही अन्नदान करता तेही महत्त्वाचे, कोणतंही दान असू दे, दान हे सगळेच महत्त्वाचं आहे। पण ह्या सर्वांमध्ये अवयवदानाला काय महत्त्व दिलेलं आहे, तर याच्यातून अवयवदानामधून एखाद्याला जीवदान मिळतं। एक अवयवदान केलं तर तुम्ही 8 व्यक्तींना जीवदान देऊ शकता। त्याच्यामध्ये आता एक नॉर्मली प्रकार म्हणजे नेत्रदान, त्वचादान, अवयवदान आणि देहदान। नेत्रदान कधी करता येतं, एक सर्वसाधारण हृदय बंद पडून जो नैसर्गिकपणे मृत्यू येतो तेव्हा आपण नेत्रदान करतो। नेत्रदान म्हणजे डोळे काढून घेतले जात नाहीत, फक्त कॉर्निया काढून घेतला जातो आणि त्याचं प्रत्यारोपण 2 व्यक्तींना होतं। पण आता टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेली की 4 जणांना त्याच्याने दृष्टी मिळू शकते पूर्ण, म्हणजे 4 जणांना आपल्या। आणि हे कधी दान आहे, सगळं मृत्यू नंतर करायचं दान आहे। त्याच्यामध्ये 4 जणांना तुम्ही म्हणजे जे अंध व्यक्ती आहेत, एक तर थोडीशी कल्पना करून बघा, एक डोळे माझे बंद केलेत, मी ह्या रूमपासून त्या फ्लोअरपर्यंत पण जाऊ शकत नाही, पण एखाद्या अंधाला जर
हे दृष्टी मिळाली तर त्याच्यातून हे सुंदर असं जग ते बघू शकणार आहे. असं नेत्रदानाचं महत्त्व आहे. त्याच्यानंतर येतो त्वचादान. त्वचादान ही पण नैसर्गिक मृत्यूनंतरच करायचं आहे. पायाच्या गुडघ्यापासून ते खालीपर्यंत एक छोटंसं यंत्र आहे, त्याच्यातून एक लेअर काढून घेतली जाते त्वचेची. त्याच्यातून रक्त येत नाही किंवा काहीच होत नाही. म्हणजे इतकं ते साधं हे असते. प्रोसेस त्याची खूप सिंपल आहे आणि त्याच्यानंतर ते व्यवस्थित बँडेज वगैरे करून देतात. आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये त्वचापेढी आहे. जसं नेत्रपेढी 8-9 आहे, तसं त्वचापेढी पण आपल्या फक्त पश्चिम महाराष्ट्रात एकमेव फक्त आपल्या सांगलीमध्ये आहे. टाळ्या झाल्या पाहिजे सांगलीसाठी. पश्चिम महाराष्ट्रातली असलेली एकमेव त्वचा बँक आपल्या सांगलीत पटवर्धन डॉक्टरांनी ते सुरू केलेली आहे. त्याच्यामध्ये हे त्वचादान केल्यानंतर कुणाला उपयोग होतो? अचानक स्टोचा भडका होतो, ॲसिड हल्ले होतात. म्हणजे ते खरं व्हायला नको आहे, पण रोडवरती चाललो आहे, अचानक ॲसिड हल्ला मुलांवरती होतो. अशा तऱ्हेने आपल्या सांगलीमध्ये मागच्या 5-6 महिन्यात 60% बंद झालेला पेशंट रिकवर करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. ती त्वचा काय केली जाते? साठवली जाते. 3 महिने त्याच्यावर प्रोसेस होते आणि जो बर्न झालेला पेशंट आहे ना, त्याच्यावरती ती हंतरली जाते, म्हणजे ती आच्छादली जाते. अशी एक जखम बरी व्हायला 3 महिने लागतात. तर ती जेव्हा त्वचा आपली हंतरली जाते ना, टाकली जाते, तर एका महिन्यात ती जखम लवकरात लवकर बरी होते. म्हणजे इतक्या लवकर हे आणि किती 10 प्रचंड, म्हणजे आपण एक साधं बोललं तर कल्पना करू शकतो की त्याच्या किती वेदना आहेत. तर त्याच्यातून ते खूप मोठं म्हणजे त्वचादानाचं पण तितकंच महत्त्व आहे. त्यामुळे नेत्रदान आणि त्वचादान तर प्रत्येकाने करायचंच आहे. हे मृत्यूनंतर आहे सगळं दान. आणि देहदान हे देहदान तर आपलं सरकारी मेडिकल कॉलेजला दिलं जातं मुलांच्या अभ्यासासाठी. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा येतो तो अवयवदान. अवयवदान काय आहे? अवयवदान ही एक अशी सिच्युएशन आहे की एखादी व्यक्ती रोडनी चालली आहे, ॲक्सिडेंट झाला आहे आणि डोक्याला मार लागला, तेव्हा डॉक्टर घोषित करतात की मेंदूमृत झालेला आहे. तर मेंदूमृत झाला म्हणजे ॲक्च्युली तो मृतच असतात ती व्यक्ती, फक्त ती व्हेंटिलेटरवरती ठेवलेली असते. पण त्याचं हृदय बाकीचे हे आहेत ते व्हेंटिलेटरमुळं सुरू असतात. पण ते कधी फक्त व्हेंटिलेटरवरती आहेत तेव्हाच. एकदा ते बाजूला काढले की ती व्यक्ती डेथच असते. डॉक्टर एक तर पहिल्यांदा पेशंटला पूर्ण वाचवायचा प्रयत्न करतो, पण त्याच्यातून पण इनकेस जर ती व्यक्ती डेथ झाली, डॉक्टर म्हणतात ब्रेन डेथ झालेली आहे, तर ते आपल्याला त्याच्यातून अवयवदान करण्याचं डॉक्टरांकडून विचारलं जातं. किंवा नातलगांना हे आधीच माहिती असेल तर नातलग सांगू शकतात की आमच्या व्यक्तीचं हे करू, अवयवदान आम्हाला करायचं. त्याच्यामध्ये मग आपलं हृदय, पॅनक्रिया, त्वचा, किडनीज, बाकीचे सगळे बोन मॅरो, बरेचसे अवयव आहेत. 8 व्यक्तींना आपण जीवदान देऊ शकतो. अवयवांच्या प्रतीक्षेत मग तुम्ही म्हणसाल ह्याची गरज आहे का? तर असं खूप म्हणजे हजारोंनी वेटिंग लिस्ट आहे, मिळत नाही आहे. हे अवयव जेव्हा आपल्याला गरज लागेल तेव्हा आपण वेटिंग लिस्टमध्ये बसण्यापेक्षा असे तर अवयव नेऊन शेवटी जाळूनच टाकणार होता आपण. तर त्याच अवयवांचा करून आपली प्रिय व्यक्ती कोणाच्या तरी शरीरात जाईल आणि ती अवयवरूपी जिवंत आपल्या व्यक्तीला ठेवूया. त्याच्यामध्ये चिता मिल जाएगी, राग बन जाएगी, कब्रों की जाएगी, मिट्टी बन जाएगी, नेत्रों का अंगों का करोदान किसी की जिंदगी गुलजार बन जाएगी. हळदी कुंकवाच्या माध्यमातून आपण सुवासिनींच्या रूपात घरी आलेल्या साक्षात आदिशक्तीचीच पूजा करत असतो. हळदी कुंकू आणि कुंकू लावल्यामुळे सुवासिनीमधील दुर्गादेवीचे अप्रकट तत्व जागृत होते आणि श्रद्धापूर्वक हळद कुंकू लावणाऱ्या जीवासाठी कार्य करते. हळदी कुंकू करणे म्हणजे एक प्रकारे ब्रह्मांडातील सुप्त आदिशक्तीच्या लहरींना जागृत होण्यासाठी त्यांना आवाहन करणे होय. हळदी कुंकवाच्या माध्यमातून जीव एक प्रकारे दुसऱ्या जीवातील देवत्वाची
पंचोपचारातून पूजाच करत असतो. हळदी कुंकू आणि वाण देणे आदी विधीतून जीवावर सगुण भक्तीचा संस्कार होण्यास तसेच ईश्वराप्रती जीवाचा भाव वाढण्यास सहाय्य होते. फुलांची वेणी गुंतो माळी, अर्जुनचं नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी. नवीन वर्षातील पहिला सण मकर संक्रांती हा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. महिला मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत घरोघरी हळदी कुंकवाच्या समारंभाचे आयोजन करतात. पण तुम्हाला माहिती आहे का, मकर संक्रांतीत हळदी कुंकवाचा सण का साजरा करतात? पौराणिक कथेनुसार सुहासिनीमधील आदिशक्तीला शरण जाऊन तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण असतो. मंगळसूत्राच्या 2 वाट्या सासर आणि माहेर, विधीद्रावांमुळे मिळाला मला सौभाग्याचा आहे. माझ्या मागं लागते ते पीठ बोल घे ना. East or west? Motilal Kumaut Is best. is best. मला सुवासनीचं मेळ हनुमंतरावांचं नाव घेते हीच खरी वेळ. या सगळ्या आमच्या ध्रुव इम्पेरिया सोसायटीमधील महिला खूप छान कार्यक्रम इथे पार पडला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आजच्या या कार्यक्रमाचं क्रेडिट जातं या सगळ्या महिलांना. या हळदी कुंकवाच्या माध्यमातून आपण अनेक कार्यक्रमाच्या थीम ठेवू शकतो, अनेक संदेश आपण लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला? हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का? या कार्यक्रमाची थीम आवडली का? ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायला विसरू नका. सगळ्यात मोठं दान आहे ते. फुलांची वेणी गुंतो माळी, खूप छान. सुरेचं नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी. हळदी कुंकवाच्या वाटेत सापडला मोती, प्रवीणराव माझे पती, मी त्यांची सौभाग्यवती. छान छान. शिवरायांनी राज्य केले शक्तीपेक्षा युक्तीने, सागररावांचं नाव घेते प्रेमापेक्षा भक्तीने. छान छान. संध्याकाळी 7th फ्लोअरला आणखी एक हळदी कुंकू होतं. त्यांनीही खूप छान तयारी केली होती या कार्यक्रमाची. हळदी कुंकू आणि बोरनान त्यांचं एकत्रच होतं. संक्रांतीचा सण म्हटलं की संक्रांत झाली की रथसप्तमीपर्यंत रोज हळदी कुंकवाचे कार्यक्रम असतात. मकर संक्रांत आली की लहान मुलांना बोरनान घातले जाते. 1 वर्षाच्या मुलांपासून ते 5 वर्षांचे मुलांचे बोरनान केले जाते. हा लहान मुलांचा कौतुक सोहळा असतो.